नमस्कार, रामराम मंडळी. मी मंदार. आज आपला प्रवास चालू झाला आहे. गावावरून पुण्याला निघालो होतो. ST रत्नागिरीवरून होती. तर संध्याकाळचा हा व्ह्यूज आणि म्हटलं चाललो तर एक छोटासा ब्लॉग तयार करावा. बस आपली रत्नागिरीवरून होती. रात्री 8ची बस होती. त्यानंतर आपला प्रवास चालू झाला. लालपरीतून हा प्रवास आहे. सीट तशी कम्फर्टेबल मिळालीच होती. खूप वेळानंतर बस आंबाघाट चढून जेवणासाठी थांबली होती. चेहऱ्यावरचे हावभाव असे का हा क्वेश्चन पडलाच असेल. बाहेर खूप कडाक्याची थंडी पडली होती, कारण कोकणात आणि सध्या खूपच थंडी चालली आहे. जेवणासाठी शिवरत्न हॉटेल, इथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवण मिळतं. हायवेला हेच हॉटेल आहे आणि इथली व्यवस्था पण व्यवस्थित आहे. तर तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता जर तुम्ही ह्या मार्गाने प्रवास करताय तर. जेवणामध्ये 2 रोटी, 2 भाज्या, डाळ आणि सोलकढी, भात असं सगळं होतं. वातावरण खूप शांतमय आहे ते. आणि हा चुरा बघून कळलंच असेल की रोटी किती कडक होती. शेवटी सोलकढी म्हणजे एक प्रेमच नाही का, कोकणकरांसाठी प्रेमच. कारण जी सोलकढी कोकणात मिळते तशी इथे नव्हती मान्य. इथे 10पैकी मी 7 रेट पॉईंट देऊ शकते याला. पुन्हा जेवण झालं, म्हटलं एक शतपावली करावी, तर चालत होतं बाहेर. शतपावली करून मग पुन्हा बसमध्ये चढलोच. अर्धा तासभर बस थांबून होती. हे सध्या काम चाललं आहे इथे. जो आपला कोल्हापूर मार्गे जो हायवे होतो आहे, रत्नागिरी टू कोल्हापूर, त्याचं काम खूप जोरानं चाललं आहे. पुन्हा बसमध्ये येऊन बसलो आणि पुन्हा बस निघाली पुण्याच्या दिशेने. सकाळी पहाटे 4:30ला बस स्वारगेटला येऊन थांबली. पुढे बाबा थोडे म्हातारे होते, तर ते उतरत होते, वयस्कर होते. सावकाश त्यांच्या मागून उतरत शेवटी पुण्यात पोहोचलोच. पुण्यात पोहोचताच पहिला व्हिडिओ कनेक्ट केला तो स्वारगेटच्या नावानं. म्हणजेच बाहेर येऊन मेट्रो स्टेशनजवळ व्हिडिओ तयार केला. येस, स्वारगेट. चलो, नक्की कळवा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. नक्की कमेंट आणि सबस्क्राईब करा चॅनलला.